आमच्यातून तिथे फुटून गेल्यानंतर एका व्यक्तीच्या घरात घुसून त्यांनी महिलेवर हात उचलला होता, आई वडिलांवर हात उचलला होता. तो निर्लज्ज माणूस अजूनही बाहेर फिरतोय का? ही घटना आहे. मुख्यमंत्र्यांची हिंमत आहे का लाथ मारून यांना गेट आउट सांगण्याची? जे गद्दार गुजरात, गुवाहाटी आणि गोव्याला जाऊन पळतात आणि टेबलावर जाऊन नाचतात, यांनी माझ्या आजोबांचं नाव घेणं देखील मला वाटतं काही बरोबरी होऊ शकत नाही. किती ताण म्हणलं तर इथे तरी आपल्याला माहिती आहे जिल्हा महाविकास आघाडी सोबतच राहणार. म्हणजे सगळं काही आहे ते गुजरातसाठी चाललंय. मग आमचा महाराष्ट्र कुठे आहे? आम्ही या देशाचे भाग नाही आहोत का? केदार बेकरी, सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी. आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स, केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण. पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड. किती ताण म्हणलं तर इथे तरी आपल्याला माहिती आहे जिल्हा महाविकास आघाडी सोबतच राहणार. तसं पाहिलं गेलं तर महाराष्ट्रात एकंदर महाविकास आघाडी ही पुढे आहे. आता देशभरात इंडिया आघाडी देखील पुढे आहे. कारण देशाला देखील कळलेलं आहे, देशातल्या प्रत्येक नागरिकाला हे कळलेलं आहे की भाजप जर चुकून जिंकणार तर नाहीच, पण जिंकली तर पहिला टार्गेट त्याचं संविधान आहे. भाजपला संविधान बदलायचं आहे. काल परवाकडे पण बोललेत कशासाठी बदलायचं आहे. आणि मला वाटतं हे सगळ्यांना माहिती आहे. दुसरं म्हणजे त्यांना लोकशाही संपून टाकायची अधिकृतपणे, तर ते आम्ही होऊ देणार नाही. खरं तर या ठिकाणी महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतः नरेंद्र मोदी त्यांच्या विरोधातील उमेदवारासाठी सवाल एक आपण पाहिलं असेल स्वतः म्हणजे महाराजांच्या विरुद्ध प्रचार इथे करणं, किंवा एकंदर आपण पाहिलं असेल भाजपचा महाराष्ट्र द्वेष हा एकंदर देशासमोर आलेला आहे. काल परवाकडे पण आपण पाहिलं असेल, पहिलं गुजरातमधली कांदा निर्यात बंदी हटवली आणि मग सर्वत्र जी काही थोडीफार करायचं होतं ते केलं, पण त्याच्यात पण 48 तास घालवले. म्हणजे सगळं काही आहे ते गुजरातसाठी चाललंय. मग आमचा महाराष्ट्र कुठे आहे? आम्ही या देशाचे भाग नाही आहोत का? मला वाटतं मतं दुप्पट होतील आमची महाविकास आघाडीची. खरं तर आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चालू, विचारांचे वारसदार आहोत असं एकनाथ शिंदे सांगतात. मात्र दुसऱ्या बाजूला त्यांचेच इथले उमेदवार शाहू महाराजांच्या अस्तित्वावर प्रश्न जे गद्दार गुजरात, गुवाहाटी आणि गोव्याला जाऊन पळतात आणि टेबलावर जाऊन नाचतात, यांनी माझ्या आजोबांचं नाव घेणं देखील मला वाटतं काही बरोबरी होऊ शकत नाही. आणि म्हणून मी या गद्दारांकडे जास्ती लक्ष देत नाही. जे पळाले ते कुठच्या ह्याच्यात पळाले, स्थितीत पळाले, ते कशासाठी पळाले? जॉईन ऑर जेल पॉलिसीमध्ये रडून ज्यांनी रडगाणं गायलं आणि पळालं स्वतःला वाचवायला, त्यांनी वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव देखील घेण्याचे ते लायकीचे नाही आहेत. कारण जे डरपोक असतात ते त्यांचं नाव घेऊ शकत नाही. आपल्याला माहिती आहे 2-2.5 वर्ष त्यांनी सत्तेत जी काही करायचं होतं ते केलं, त्यामुळेच त्यांना पळायला लागलं. जाऊ तुम्ही त्यांच्या जास्ती बोलत नाही. संजय राऊतांनी एक मीटिंग घेतली हयात यावर की उद्धव ठाकरेंना सोडून आपण सरकार करूया अशा पद्धतीने पवारांसोबत. मला वाटतं ह्या काही ह्याच्यात जास्ती जाऊ नका. जे काही अफवा आहेत चालू राहतात. आपण पाहताय आज राऊत साहेबच एक मोठा मोर्चा लढत आहेत आणि जेलमध्ये गेले. म्हणजे या डरपोक गद्दारांसारखं नाही केलं, जेलमध्ये स्वतः गेले, बाहेर आले तरी उद्धव साहेबांसोबत निष्ठावंत राहिले. उद्या सत्ता आली आणि जर वेळ पडली तर टाटांना देखील एका फोनवर मोदी आणि शहा सरळ करतील असं एक वाक्य अजितदादांनी वापरलं नाही. आता उद्या परवाकडचं मी बोलत नाही आणि दादांनी काय बोलले मला माहिती नाही, पण गेल्या 2.5 वर्षामध्ये फोन दिल्लीतून आले हे खरं आहे. आणि फोन आल्यानंतर सगळे उद्योगपत्यांना फोर्सफुली त्यांना गुजरातला जायला लागले, हे पण सत्य आहे. हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल महाविकास आघाडीचं सरकार 2.5 वर्ष आणि त्यानंतर मिंदे सरकार 2.5 वर्ष, भाजप प्रणित मिंदे सरकार. या खोके सरकारमध्ये एक तरी नवा उद्योग आपल्या राज्यात आलाय का? जे होते ते देखील पळवले जातात, जे येणार होते ते देखील पळवले जातात. आज आपण पाहतो शेतकरी त्रस्त आहेत, महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत, पण कुठेही हे सरकार आहे असं वाटत नाहीये. नुसतं देणं घेणं, वाटाघाटी, खोके ह्याच्यातच व्यस्त असं वाटतंय. पण ज्या वेळी ते कोल्हापूरमध्ये अलीकडे येत आहेत त्यावेळी एक वाक्य वापरतात किंवा एक उदाहरण सांगतात की 26 जुलैच्या पुराच्या काळामध्ये बाळासाहेबांना मातोश्रीवर ठेवून खोटाड्यांकडे लक्ष देऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे पहिली ही मला माहिती पाहिजे, एक काही कोणतरी गद्दार गँगमधलाच माणूस होता आमच्यातून तिथे फुटून गेल्यानंतर एका व्यक्तीच्या घरात घुसून त्यांनी महिलेवर हात उचलला होता, आई वडिलांवर हात उचलला होता, व्हिडिओ देखील आला होता, आपण देखील चालवलं होतं. तो निर्लज्ज माणूस अजूनही बाहेर फिरतोय का? ही घटना आहे. मुख्यमंत्र्यांची हिंमत आहे का लाथ मारून यांना गेट आउट सांगण्याची? नाही. अशी सगळे घाणेरी लोक घेऊन फिरतात. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.